आर्यन देसाई नारायण देसाई फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष। नारायण देसाई फाउंडेशन या संस्थेतर्फे आपण मातृभाषा सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत आहोत। या सोहळ्यामध्ये आपण मराठी चित्रपट महोत्सव आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये 10 सिनेमा आपण निवडणार आहोत आणि त्याचं लोकांना हे सिनेमा बघायला मिळतील। त्याचा उद्देश म्हणजे मराठी चित्रपट संस्कृतीचे संवर्धन जतन करण्याचा हा आमचा मुख्य उद्देश आहे। तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट विनोदी चित्रपट, उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे प्रत्येक कॅटेगरीमध्ये म्हणजे प्रत्येक गटामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत। शिवाय जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल। सर्वोत्कृष्ट पत्रकारासाठीचा पण पुरस्कार असेल, जे सिने पत्रकार आहेत त्यांना, आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी योगदान केले आहे, या गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांची दखल घेत त्यांना आम्ही हा पुरस्कार देणार आहोत। आता याच्यासाठी आम्ही आमची एंट्री सुरू केलेली आहे। त्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2024 अशी आहे। 30 एप्रिल 2024 पर्यंत प्रदर्शित आणि अप्रदर्शित सेन्सॉर झालेले चित्रपट आपण स्वीकार करत आहोत। त्याचा तुम्हाला आम्ही PDF या स्वरूपामध्ये आणि आम्ही पोस्टर पाठवले आहे, त्याच्यामध्ये स्कॅनर टाकला आहे, तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरनं पण स्कॅन करून तुम्ही प्रवेश अर्ज भरू शकता। म्हणजे ऑनलाईन आणि PDF प्रत्यक्ष स्वरूपात तुम्ही तुमचे अर्ज आमच्यापर्यंत पाठवू शकता। त्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा मी सांगतो 30 एप्रिल 2024 अशी असेल। आणि त्याच्यानंतर हा पुरस्कार सोहळा आपण दादर मुंबई येथे मे महिन्यामध्ये करणार आहोत। तर आम्ही तुम्हाला एकदम आवर्जून विनंती करतो की तुम्ही या पुरस्कार सोहळ्यासाठी यायचं आहे, परत तुम्ही प्रवेश अर्ज पाठवायचा आहे आणि छान छान कार्यक्रम होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।